मनोज जरांगे पाटील क्रांती मोर्चा यांची गरजच पडली नसती जर 40 वर्षांआधी मराठ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जे सांगितलं ते ऐकलं असतं तर 40 वर्षापूर्वी एक दूरदृष्टीवाला मराठा नेता होऊन गेला। त्याला दिसत होतं, कळत होतं मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे। पण पंजाबरावांचं मराठ्यांनी ऐकलं नाही। काय होता पंजाबरावांचा सल्ला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। पण मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला कुणब्यांचा सर्वाधिक विरोध आहे। जे कालपर्यंत मराठा होते, आधी मराठा असणारे विदर्भातले लाखो कुणबी कसे झाले? पंजाबराव देशमुख यांचे न ऐकणं मराठ्यांची खरंच घोडचूक होती का? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा खास व्हिडिओ मंडळी असणार आहे आजचा। मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख देणं आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचं काम केलं ते भारताचे पहिले कृषी मंत्री। पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याप्रमाणेच विदर्भात सुद्धा मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज शेतकरी होता। शेतीवर अवलंबून असणारा समाज तुलनेने मागास असल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले। पंजाबरावांनी मराठा हाच कुणबी असल्याचे प्रभावी मांडणी केली। देशाच्या राष्ट्रगीतात मराठा शब्द येतो, भारतीय लष्करात मराठा बटालियन आहे, महाराष्ट्रात राहतो तो मराठा, मराठी बोलणारा तो मराठा। याचा अर्थ मराठा ही जात नाहीये हे सिद्ध होतं। आपण सगळे कुणबी। भारत हा देश कृषीप्रधान असून शेती आणि शेतकरी आपल्या देशाचे पायाभूत तत्व आहे, असं पंजाबरावांचं मत होतं। 1881च्या जनगणनेनुसार मराठा कुणबी या दोन भिन्न जाती नसून एकच आहे। तसंच बॉम्बे गॅजेटर प्रमाणे मराठा आणि कुणब्यांमध्ये भेदाभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पंजाबराव भारताच्या राज्यघटना समितीचे सदस्य होते। 350हून अधिक डिबेटमध्ये त्यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला। आरक्षणाचा निकष जात पात किंवा संप्रदाय नसावा, आर्थिक दुर्बल घटकाचा असावा, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा का असेना, अशा घटकांना आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावं हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला। 22 नोव्हेंबर 1949ला घटना समितीच्या समोर भाषण करताना त्यांनी आपले हे प्रकार विचारात मांडले। कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ही मागणी त्यांनी केली। इतकाच नाही तर 60च्या दशकात शेतकरी मराठा नसून तो मराठा कुणबी आहे अशी मागणी देखील त्यांनी केली। पंजाबराव देशमुख यांची ही मागणी घटनात्मकरित्या मंजूर देखील करण्यात आली। यावरून त्यांनी भविष्याकडे दृष्टी ठेवून मराठ्यांनी आपल्या प्रमाणपत्रावर कुणबी असल्याची नोंद करण्याचं आव्हान, त्यानंतर विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्रही मिळवली। त्यामुळे विदर्भातील बहुसंख्य कुणबी समाजाला पुढे आरक्षण सुद्धा मिळालं। 1990ला आलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर कुणबी समाजाने आधीच आपल्याला जात प्रमाणपत्रावर मराठा उल्लेख वगळून त्याऐवजी कुणबी अशी नोंद केली होती। याचा परिणाम म्हणून एकूण 19% ओबीसी प्रवर्गात विदर्भातल्या कुणबी समाजाचं देखील स्थान मिळालं। पण पंजाबराव देशमुख यावेळी मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद करायला सांगत होते, तेव्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातल्या मराठा समाजाने त्यांचं त्या काळी ऐकलं नाही। आपण 96 कुळी मराठा असून आपण कुणबी म्हणून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मूळ संख्या मराठा हा मराठा म्हणूनच राहिला। कुणबी कधीच कागदोपत्री झालाच नाही। गेल्या 2 दशकात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अवस्था अतिशय बिकट बनत गेल्या। मराठवाड्यातील एकूण आत्महत्यापैकी मराठा समाजातील जवळपास 53% शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्यापैकी 58% छोटे शेतकरी आहेत। शेती व्यवसायातून बाहेर पडणाऱ्यांमध्ये मराठा जातीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे। मराठवाड्यात 62% हे प्रमाण आहे। मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या मराठा जातीच्या 53% कुटुंबांमध्ये कोणी कमावणार नाहीये। त्यापैकी 34% कुटुंबांनी शेती प्रश्न थांबवत 25% कुटुंबांनी त्यांच्या मुलाचं शिक्षण सुद्धा बंद केलं आहे। गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्सच्या संस्थेने विदर्भ आणि मराठवाड्याच्या आत्महत्या केलेल्या 3000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या घरोघरी जाऊन भेट घेतली। त्यांच्या अहवालातून ही सगळी माहिती पुढे आली आहे। मराठवाड्यात मराठा आजवर शेतीवर जगला, पण आता शेती त्याला जगू शकत नाहीये। जातीचा खोटा अभिमान भाकरी देऊ शकत नाही हे त्याला आता कळालेलं आहे। त्यामुळे त्याची जाणीव मराठा समाजाला झाली म्हणून गेल्या 2 दशक आरक्षणाची गरज जास्त भासू लागली। फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण ते 50%ची मर्यादा ओलांडणारं होतं। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं। अशावेळी टिकाऊ आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आता ओबीसीतून आरक्षण मागायला सुरुवात केली आहे। त्याला ओबीसींचा विरोध आहे। पंजाबरावांचं ऐकून जे मराठे कुणबी झाले तेच कालचे मराठे आज मराठवाड्यातल्या
मराठ्यांची वाट अडवत आहेत, कारण त्यांना त्यांचा भाऊ वाटेकरी म्हणून नको आहे. त्यामुळे पंजाबरावांचं तेव्हा आपण ऐकलं नाही याची सल आहे. ही एक घोडचूकच होती, हे आज मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नक्की वाटत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. अशाच आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी DC मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.